जिल्ह्यातील मध्य प्रदेश सीमावर्ती भागात अवैध बियर वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत 8,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए.पी. मते हे हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत MS46 BU 7158 क्रमांकाच्या वाहनातून अवैध बियरची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून तालुक्यातील पळासर मालवण रस्त्यावर हेद्रापाडा शिवारात सापळा रचण्यात आला। दरम्यान सदर वाहन येताना आढळून आल्याने त्यास थांबवून तपासणी केली असता प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भुसा भरून त्याखाली बियरचे बॉक्स लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले। या कारवाईत बडवायझर मॅग्नम तीव्र बियर, पॉवर कूल स्ट्रॉंग बियर 500 मिलीलीटरचे 70 बॉक्स आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले। या प्रकरणी वाहन चालक पद्माकर कमलाकर जाधव राहणार बोराडी यास अटक करण्यात आली असून त्याच्या फरार साथीदार कमलेश पाटील उर्फ पिंटू पाटील याचा शोध सुरू आहे। दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए.पी. मते, जवान गोरख पाटील, प्रशांत बोरसे, MP म्हस्के, केतन जाधव, वाहन चालक निलेश मोरे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास अधीक्षक स्वाती काकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।